नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टू स्ट्रोक इंजिनविषयी त्याचे कार्य आणि त्याची रचना याबद्दल बघणार आहोत। यामध्ये बघा तुम्हाला दिसेल हे इनलेट पोर्ट आहे जो दिसून राहिला। यामध्ये हा वरचा जो एक्झॉस्ट पोर्ट आहे, इकडे ट्रान्सफर पोर्ट दाखवलेला आहे। हे क्रँक आहे, क्रँकेस आहे। हा एक्झॉस्ट कंबशन चेंबर आहे। स्पार्क प्लग दाखवतो आहे। त्यामध्ये पिस्टन TDC BDC कडून TDC कडे चालला आहे, TDC कडून BDC कडे येत आहे। यामध्येची जी कार्यपद्धती आहे ही अशा प्रकारे आहे। ज्यावेळी BDC कडून TDC कडे यावयास सुरुवात होते त्यावेळी सिलेंडरमध्ये आलेली हवा व पेट्रोल यांचे मिश्रण पिस्टनकडून दाबले जाऊ लागते। याच वेळी ट्रान्सफर पोर्ट व एक्झॉस्ट पोर्ट हे पिस्टनकडून बंद केले जातात व एक्झॉस्ट पोर्ट खाली असलेले इनलेट पोर्ट ओपन होऊन क्रँकेसमधील निर्वात पोकळीमुळे इनलेट पोर्टमधून हवा व पेट्रोल यांचे मिश्रण क्रँकेसमध्ये भरण्यास सुरुवात होते। पिस्टन TDCला येण्यापूर्वी 5 डिग्री अगोदर मिश्रणावर स्पार्क प्लगकडून ठिणगी टाकून स्फोट घडून आणला जातो व पिस्टन खाली ढकलला जातो। पिस्टन BDCला पोहोचण्या अगोदर एक्झॉस्ट पोर्ट ओपन होऊन जळलेले गॅसेस बाहेर टाकले जातात व नंतर ट्रान्सफर पोर्ट ओपन होतात। क्रँकेसमधील मिश्रण सिलेंडरमध्ये प्रवेश करते। अशा प्रकारे जे वर्किंग आहे, याची कार्यपद्धती आहे ही आपल्याला सांगता येईल। यामध्ये डिफ्लेक्टर टाईप पिस्टनचं प्रोव्हिजन असतं, जेणेकरून जे काही एक्झॉस्ट आहे हे ताबडतोब बाहेर निघेल। थँक्यू।